महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। तत्वज्ञान विषयक काही प्रश्न माझ्याकडे आले आहेत, त्याच्याविषयी मी आज आणि उद्या 2 दिवस आपल्याशी काही विचार विनिमय करायचा आहे। प्रश्न वाचतो। संत श्री ज्ञानेश्वर महाराजांना मायावाद मान्य नाही का? श्री आद्य शंकराचार्यांना संपूर्ण अस्तित्वाचे चिन्मयत्व मान्य नाही का? चिद्विलास मान्य करण्यासाठी मायावादाचे खंडन करणे आवश्यक आहे का? मायावाद न मानता चैतन्य तत्वापासून जड जगताची उत्पत्ती उपपत्ती लावता येते का? ज्ञानोत्तर भक्ती आचार्यांना मान्य आहे का नाही? असे 5 प्रश्न आहेत। एकमेकाशी संबद्ध असे प्रश्न आहेत। तेव्हा एक एक प्रश्न आणि त्याचा विचार असं करण्याच्या ऐवजी हे प्रश्न मुळात उत्पन्न का होतात, तसे होणं इष्ट का अनिष्ट, याचा विचार थोडा आपल्याला प्राथमिक स्वरूपात केला पाहिजे असं व्यक्तिशः मला वाटतं। याचं कारण असं की एकमेकापेक्षा वेगळा विचार मांडावा, वेगळा सिद्धांत सांगावा, अशी व्यवस्था ज्या वचनांचा आधार आपण घेतो त्या ग्रंथातच असते। जे उपनिषद आहेत किंवा ब्रह्मसूत्र आहे, ब्रह्मसूत्र म्हणता येणार नाही पण उपनिषद आहेत आणि गीता आहे आणि संतांचं वाङ्मय आहे, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, यांच्या वाङ्मयामध्ये परस्पर विरुद्ध वाटतील, 2 टोकाची वाटतील अशी वचनं पुष्कळ आहे। ती कधी दुसऱ्याला उपदेश देण्याच्या संदर्भात आहेत, कधी स्वतःच्या अनुभवाचा उद्गार काढण्याच्या संदर्भात आहेत, पण आहेत। आता ह्या वचनांची संगती लावणं आवश्यक आहे की नाही? आणि संगती लावायची तर कोणत्या वचनाला प्राधान्य द्यायचं आणि कोणतं वचन त्याच्याशी मिळतं जुळतं करून घ्यायचं, शब्दशः म्हणण्यापेक्षा अर्थशः। कारण आपल्याकडे आपली एक परंपरा, एक म्हणजे चांगली प्रामाणिक परंपरा आहे, जे मला पसंत नाही ते प्रक्षिप्त ही म्हणण्याची प्राध्यापकी वृत्ती आपल्याकडे नाही। किंवा 2 वेगळं एकत्र आलं की ते एकत्र ज्याने आणलं ती 2 माणसं वेगळी असली पाहिजेत असे एक म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे, आधुनिक। आमच्याकडे नाही। आणि त्यामुळे आपल्याकडे ज्ञानेश्वर किती झाले, कृष्ण किती झाले, राम किती झाले, शंकराचार्य किती झाले, हा वादाचा विषय आहे। आमचे दादा दाजगुरू महाराज कौतुकाने म्हणत असत, ओवी गणिक निराळा ज्ञानेश्वर मानला तरी आमचं काही बिघडत नाही। म्हणजे 9000 ओव्या आहेत, त्याचे 9000 ज्ञानेश्वर, काही फरक पडत नाही। कारण एका बाजूनी आम्ही दिसायला जरी व्यक्तिनिष्ठ दिसलो तरी दुसऱ्या बाजूनी जरा सूक्ष्म विचार केला की आम्ही खऱ्या अर्थाने व्यक्तिनिष्ठ नाही आहोत, आम्ही तत्वनिष्ठ आहोत। त्यामुळे एक ज्ञानेश्वर असलाच पाहिजे असा आम्हाला आग्रह नाही, 4 असून, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक ज्ञानेश्वर मानायचा नाही, एकापेक्षा अधिक ज्ञानेश्वर मानायचे असं म्हणण्याकरता जी प्रमाणं स्वीकारली जातात ती विश्वासार्ह आहेत की नाही, हे प्रक्षिप्त आहे असं म्हणण्याकरता जी प्रमाणं मानली जातात ती विश्वासार्ह आहेत की नाही, ती तपासून पाहिलीत का कुणी? ती जर तपासून पाहिली नसली तर मग ज्या आधारावर आपण एकापेक्षा अधिक व्यक्ती याच्यामध्ये समाविष्ट आहेत असं म्हणतो ते खोटं ठरतं। खेदाची गोष्ट अशी आहे की हा विचार कोणी करीत नाही आणि मग मतभेद निर्माण होतात।
मग तत्वज्ञानामध्येच मतभेद आहेत की काय असं वाटतं. पण सुदैवाने एक गोष्ट बरी आहे, आपल्याकडे शंकराचार्य हे केवलाद्वैतवादी आहेत. म्हणजे अद्वैताशिवाय दुसरं जगात काही नाही, फक्त अद्वैतच आहे. कोणत्याही प्रकारचा भेद नाही. म्हणजे त्या भेदाचे प्रकार व्यवहाराकरता केलेले आहेत. स्वगत, सजातीय, विजातीय या तिन्ही प्रकारचा भेद नाही. या पारिभाषिक संज्ञा आहेत. स्वगत भेद म्हणजे काय? माझं एक शरीर आहे, मी एक व्यक्ती आहे, पण माझे हात, माझे पाय, माझे नाक, माझं कान, माझे डोळे हे एकमेकापेक्षा वेगळे आहेत. याला स्वगत भेद म्हणतात, की एकमेकापेक्षा वेगळे आहे. सजातीय भेद म्हणजे आपण सगळी माणसं आहोत म्हणून माणूस म्हणून एक आहोत, पण तुम्ही म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही नाही. माणसा माणसात एक मनुष्य दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा, एक वेगळी व्यक्ती आहे. याला म्हणतात सजातीय भेद. आणि विजातीय भेद म्हणजे कसा? मग आता आपण एकदा माणूस त्याच्या बाहेर गेलो की सगळं विजातीयच आहे. मग त्यात झाड येईल, पहाड येईल, दरी येईल, डोंगर येईल, पाणी येईल, टेबल येईल, खुर्ची येईल, हे धनिक्षेपक येईल, काही येईल, हे सगळे विजातीय वस्तू आहेत. हा एक भेद आहे. असे 3 भेद व्यवहारात राहतात. शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत सांगतो की हे तिन्ही भेद अस्तित्वात नाहीत. स्वगत भेद अस्तित्वात नाहीत, कारण स्वगत भेद अस्तित्वात तिथे असतात जिथे कला असतात, अंश असतात, प्रकार असतात. तेव्हा कला, अंश, प्रकार असा भेद नसल्यामुळे स्वगत भेद अस्तित्वात नाही. सजातीय ब्रह्म एकच असल्यामुळे सजातीय भेद अस्तित्वात नाही, मग विजातीय भेदाचा प्रश्नच नाही. म्हणून ते एकमेवा द्वितीयम ब्रह्म. एकम स्वगत भेद नाकारला, एव सजातीय भेद नाकारला, अद्वितीयम विजातीय भेद नाकारला. म्हणजे एकमेवा द्वितीयम ब्रह्म, की ब्रह्म एकमेवा द्वितीय आहे, या शब्दांनी स्वगत, सजातीय, विजातीय भेद नाकारले. ते ब्रह्म हे अखंड आहे, अव्यय आहे, ते नाश पावणार नाही, ते अनादी आहे, म्हणजे त्याच्या आधी कोणी नव्हतं, त्यात आणि अनंत आहे, ते कधी संपणार नाही. आहे त्या स्वरूपात जेव्हा तेव्हा ते आहे तेव्हापासून आजपर्यंत, आणि इथून पुढे काळाची कल्पना करणार तोपर्यंत सगळं आहे. प्रलय होतात ते सृष्टीचे होतात, उत्पत्ती होते ती सृष्टीची होते, ब्रह्माचा काही नाही, असा शंकराचार्यांचा सिद्धांत. याचं बरोबर दुसरं टोक आहे मध्वाचार्यांचं. ते 5 प्रकारचे भेद मानतात. शंकराचार्य एकही भेद मानित नाहीत, स्वगत, सजातीय, विजातीय दोन्ही भेद मानित नाहीत. मध्वाचार्य 5 प्रकारचे भेद मानतात. ते 5 भेद कोणते? जीव जड भेद, जड जड भेद, जीव जड भेद, जडेश्वर भेद आणि जीव जीव भेद, असे 5 प्रकार आहेत. म्हणजे जीव प्रत्येकी एकापेक्षा जीव दुसरा वेगळा आहे, हा जीवभेद झाला. जड, ते 2 जड एक. आता जसं साधी गोष्ट आणि समजायला सोपं आहे, घड्याळ म्हणजे तांब्या नाही, हे समजून सांगायची काही गरज नाही. आता घड्याळही जड आहे, तांब्याही जड आहे, किंवा आपण तांब्याच पुन्हा तांब्या आणि फुलपात्र, पुन्हा घड्याळाचा वाद निर्माण होईल. कारण घड्याळ चालतं, त्याला जड म्हणावं की नाही कुणी शंका काढणारच नाही असं नाही. त्यामुळे तांब्या आणि फुलपात्र, तो फुलपात्र म्हणजे तांब्या नाही, तांब्या म्हणजे फुलपात्र नाही, हा जड जड भेद आहे. मी आता उशी तक्क्या माझ्या पायाखाली घेतला, तक्क्या म्हणजे लोड नाही, लोड म्हणजे तक्क्या नाही, हा जड जड भेद आहे. जीव जीव भेद म्हणजे तुमचा जीव आणि यांचा जीव सारखा नाही. कोणीही 2 माणसाचा जीव किंवा कोणाही 2 प्राण्यांचा जीव सारखा नाही, प्रत्येक प्राण्याचा जीव वेगळा. आणि म्हणून त्यांच्याकडे जीवाचे थर आहे, की अविकसित जीवापासून विकसित जीवापर्यंत. त्यांच्या शास्त्राप्रमाणे ब्रह्मदेव आणि लक्ष्मी हे सगळ्यात विकसित आहेत. मग त्याच्या खाली गरुड वगैरे लोक लागतात, आणि आपला नंबर कुठे लागतो मला नक्की माहित नाही, अशा येत आहे. हा जीव जीव भेद झाला. जड जीव भेद सरळ काय, मी म्हणजे मी तांब्या नाही, तांब्या म्हणजे मी नाही, हा जीव जड भेद आहे. जीव आणि ईश्वर भेद, ज्याने निर्माण केलं
जो सगळ्याचा नियंता आहे, ज्याच्या कृपेनं किंवा ज्याच्या प्रसादानं हे सगळं चालणार आहे, चालतं आहे, तो ईश्वर आणि मी यांच्यामध्ये भेद आहे. मी ईश्वर नाही आणि ईश्वर जड आहे नाही. म्हणजे सगळ्या जगात ईश्वर भरून राहिलाय हे बरोबर नाही. जो ईश्वर वेगळा आहे तो हे सगळे जग चालवतो. म्हणजे ईश्वर जड नाही, ईश्वर जीव नाही, जीव जीव नाही, जड जड नाही, असे 5 भेद त्यांच्याकडे मानतात. हे दुसरं तो. आणि मग रामानुज, वल्लभ, मध्व किंवा तुमचे निंबार्क हे याच्यामध्ये कुठेतरी समाविष्ट होतात. कारण ते त्यांचे थोडे वाद समजून घेण्याच्या दृष्टीने किंचित अवघड आहेत आणि विद्वान नसल्यामुळे मी तितकं लवकर समजून तुम्हाला सांगू शकणार नाही. पण रामानुज असं म्हणतात की जड, चित्त आणि आनंद जे 3 भाग म्हणतात की जड ही एक वस्तू आहे, चित्त एक वस्तू आहे आणि ब्रह्म एक वस्तू आहे. ती जड आणि चित्त ही ब्रह्माची अंग आहेत. या दोन्ही मिळून ब्रह्म तयार होतो. आणि वल्लभ काय म्हणतात की चिदांश हा सगळीकडे असतो, सदंश हा सगळीकडे असतो, चिदांश हा जीवाच्या आश्रयाने राहतो आणि ब्रह्माच्या ठिकाणी आनंदांश राहतो. हे जेव्हा शरणागतीच्या रूपाने जीव ब्रह्माला शरण जाईल तेव्हा त्याचा आनंद याला मिळतो. निंबार्कासारखे माणसं काय म्हणतात, ते म्हणजे उपनिषदामध्ये जडही खरं आहे असं म्हणता येतं, म्हणजे अद्वैत खरं आहे असंही म्हणता येतं आणि द्वैत खरंही असे म्हणता येतं. तेव्हा अचिंत्य भेदाभेद म्हणजे भेद आहे का अभेद आहे हे खात्रीनं सांगता येत नाही. पुणेरी भाषा म्हटलं तर भेद आहे खरा, म्हटलं तर अभेद आहे खरा. हे म्हटलं तर खरं हे जे पुणेचं वैशिष्ट्य आहे की कोणाला दुखवायचं नाही, आपलं सोडायचं नाही. तसं निंबाळकांचं मत आहे. म्हणून मग अचिंत्य भेदाभेद वगैरे वगैरे त्यांचे प्रकार आहे. अशी ही 3 मतं एकमेकापेक्षा वेगळी आणि मग यांचं त्यांच्या मूळ आचार्यांचं नसावं बहुतेक, पण पुढच्या अनुयायांचं एकमेकाशी अगदी असे शत्रुत्व आहे. मी म्हणतो तेच खरं, तू म्हणतो ते खोटं. आणि पण या तिघांचंही म्हणजे ह्या 5 लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, यांनी उपनिषदातलं कोणतंही वाक्य नाकारलं नाही. हे प्रक्षित आहे म्हणून सोडून दिलं नाही. गीतेतलं कोणतंही वाक्य नाकारलं नाही, प्रक्षित आहे म्हणून सोडून दिलं नाही. ब्रह्मसूत्रातलं कोणतंही सूत्र नाकारलं नाही, त्याचे अर्थ वेगवेगळे केले, पण सूत्र नाकारलं नाही की आमचं ब्रह्मसूत्र 400 सूत्राचं आहे असं कोणी म्हटलेलं नाही. हे नवीन प्राध्यापैकी. मग गीता, मूळ गीता कोणती, त्याचे 3 भाग, 6 अध्यायाचे 3 भाग की नाही, त्यात पुन्हा कोणाचं एकमत नाही. कोणी म्हणतो दुसऱ्या अध्यायात गीता संपते, कोणतं म्हणतो 4थ्या अध्यायाच्या आरंभी संपते वगैरे वगैरे पुष्कळ प्रकार आहे. ही जी भूमिका आहे, ही जी विविधता आहे, याच्या पाठीमागची मीमांसा आपण थोडी समजून घेतली पाहिजे. म्हणजे मग या प्रश्नाला हात घालणं सोपं जाईल. म्हणून मी आज तरी निदान त्याच दृष्टीने बोलायचं असं विचार करतोय की असं निर्माण का झालं. बरं, यात अडाणी कोणाला म्हणणार आपण, अज्ञानी कोणाला म्हणणार, अर्धवट समज आहे अशी कोणाचं म्हणणार. हे सगळे वंदनीय महापुरुष आहेत. व्यक्तिशः माझ्या दृष्टीने शंकराचार्य जितके वंदनीय, पूजनीय, आदरणीय आहेत, तितकेच मध्वाचार्य वंदनीय, पूजनीय, आदरणीय आहेत. तसेच रामानुज आहेत, तसेच वल्लभ आहेत, तसेच निंबार्क आहेत. मग असं असताना टोकाचे मतभेद यांच्यात काय म्हणून. ही जी भूमिका आहे ही भारतीय तत्वज्ञानाच्या पाठीमागची मूलभूत भूमिका आहे. जे मत्त तेच मत घेऊन नाचताती, आयुष्य वाद करूनच गमाविताती, असं आहे. याला करायचं काही नाही, काही करायचं नाही. आराम खुर्चीत बसायचं, सिगरेटची राख झाडायची आणि विचार करायचा, तो काय म्हणतो, तो काय म्हणतो. मग हे म्हणणं कसं खोडून काढता येईल, ते म्हणणं कसं खोडून काढता येईल. आणि एकदा खोडून काढायचं ठरवलं की आपल्या बुद्धीप्रमाणे, शब्दप्रामाण्य म्हणाले आणि प्रतिभा संपन्नेमुळं काहीही सिद्ध करता येतं आणि काहीही खोडता येतं. आज दुपारी एक विद्वान सदग्रस्त माझ्याकडे आले होते. त्यांच्याशी बोलताना मी मुद्दाम त्यांना सांगितलं
की तर्कशास्त्र, ज्या तर्कशास्त्र जे बुद्धिप्रामाण्य तर्कशास्त्र असं आपण म्हणतात, मागे मी एकदा यक्ष प्रश्नाच्या वेळेला त्याचा उल्लेख केला होता इथे, पण ती विवरलेची विवरला या समर्थ संप्रदायाप्रमाणे पुन्हा एकदा तो श्लोक आपल्याला सांगतो. लक्षात ठेवण्यासारखा श्लोक आहे. एक महापंडित आहे रघुनाथ नावाचा, तो बहुतेक चैतन्य महाप्रभूंच्या समकालीन असावा आणि त्याच्याकरता चैतन्य महाप्रभूंनी मोठा त्याग केला आहे. लहानसा प्रसंग आहे पण सांगतो आपल्याला, की दोघं मित्र होते, एका वेळेला विद्यालयात शिकत होते. एकदा बऱ्याच वर्षांनी त्यांची गाठ पडली. नावेत बंगालमध्ये नावेतनं पुष्कळ प्रवास करावा लागतो. ते नावेतनं प्रवास करताना दोघं मित्र एकमेकांना भेटले आणि चैतन्याने त्यांना सांगितलं, चैतन्य संन्यासी झालेले नव्हते, त्यांनी त्यांना सांगितलं की अरे रघुनाथ, मी एक ग्रंथ लिहिलाय म्हणाले न्यायशास्त्रावर. हो बरं म्हणाले. ठीक आहे, त्यांनी दाखवलं. ते ग्रंथ वाचित असताना थोडा वेळ झाला आणि रघुनाथाच्या डोळ्यावरती अश्रू यायला लागले. त्यांनी पाहिलं चैतन्य महाप्रभूंनी की अश्रू का तुझ्या डोळ्यात? नाही म्हणे, जाऊ दे, असू दे, तुझा ग्रंथ चांगला आहे. नाही नाही, कारण सांग. खरं सांगू तुला, तुझ्या जो खोटं बोलण्यात, मीही न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहिलाय, जवळजवळ पुरा होत आलाय, पण तुझा ग्रंथ लोकात आला की माझ्या ग्रंथाला कुत्र सुद्धा विचारणार नाही. इतकं तुझा पुस्तक अतिशय चांगलं आहे, तेव्हा माझी आतापर्यंतची सगळी मेहनत वाया गेली याचं मला वाईट वाटलं आणि दुःख झालं. मला हे ऐकलं आणि चैतन्य महाप्रभूने आपला तो ग्रंथ उचलला आणि गंगेत टाकला. ते म्हणजे ज्यामुळे माझ्या मित्राला दुःख होतं त्या ग्रंथाला घेऊन मला काय करायचंय. मी हे एवढ्या करता सांगतो आपल्याला की तर्क लढवण्यामागची सुद्धा एक वृत्ती आहे, ती ही आहे की जे चांगलं आहे, जे हिताचं आहे, जे लोकांच्या उपयोगाचं आहे, जे लोकांचं कल्याणकारी आहे, कोणत्या तरी प्रसंगाने समाजात राहायला नाही झालं, मी सांगितलं तेच खरं असं मानायचं काय कारण? माझा मित्र काही माझ्यापेक्षा कमी नाही, तुम्ही माझ्या इतकाच शिकलेला आहे, माझ्या इतकाच बुद्धिमान आहे, माझ्या इतकाच विद्वान आहे, हे मान्य करणं याच्याकरता एक वृत्ती लागते. ती ज्यांच्याजवळ असते त्यांना त्रास नसतो काही, आणि ज्यांच्याजवळ नाही त्यांचं भांडण आयुष्यात कधी मिटायचं नाही. तर तो जो रघुनाथ आहे तो काही साधू नाही, संत नाही, सत्पुरुष नाही, विद्वान आहे, पण महापंडित आहे. त्याने एकदा छातीवर हात देऊन सांगितलं आहे की विदुषान निवहयिहि इहैकमत्या यद दुष्टम निरटंकी यच्च दुष्टम मयि जल्पति कल्पनाधिनाथे रघुनाथे तदुतन्यतेन्यथैव. विदुषान निवहयिहि, विद्वानांच्या समुदायाने, एकट्या विद्वानांनी नाही, विद्वानांच्या समुदायाने जर एक गोष्ट प्रतिपादित केली असली की ही चांगली आहे, ही सिद्ध आहे, ही खरी आहे, असंच असलं पाहिजे, असं विद्वानांच्या समुदायाने जर ठरवलं तर मी ते खोडून काढतो म्हणून, ते खोटं आहे सिद्ध करतो. उलट एखाद्या विद्वानांच्या समुदायाने हे सगळ्यात चांगलं आहे, सत्य आहे, असत्य आहे असं ठरवलं तर मी ते सत्य म्हणून सिद्ध करतो. म्हणजे सत्य आहे तर असत्य म्हणून सिद्ध करतो, असत्य आहे ते सत्य म्हणून सिद्ध करतो. आता मला सांगा, तर्कशास्त्राला प्रमाण मानावं का? मी एका वकिलाची गोष्ट नेहमी सांगतो. एक वकील होते म्हणजे, जुन्या काळातली गोष्ट आहे बरीच, पण इतिहास आहे. ते वकील, त्यांना जरा सवय होती, ते कधीतरी रात्री घ्यायचे, पण त्या दिवशी काय हुक्की आली कोणाला सकाळीच घेतलं त्याने आणि तसे झाले कोर्टात आणि बोलायला लागले. ते जे बोलायला लागले ते नेमकं आपल्या आशयाच्या विरुद्ध. अर्धा पाऊण तास गेला, त्यांचं उतरलं, त्यांच्या लक्षात आलं की आपण अर्धा पाऊण तास आपल्या आशयाच्या विरुद्ध बोलतो. पण बुद्धिमान होते, ते म्हणजे मिलॉर्ड, आतापर्यंत आमच्या विरोधी पक्षाचे वकील काय म्हणतील ते मी आपल्याला सांगितले. आता मला काय म्हणायचं ते तुम्हाला सांगतो. आणि ती केस त्यांनी जिंकली म्हणे. काय प्रकरण आहे हे? म्हणून आपल्याकडे तर्काला अप्रतिष्ठ मानलेलं आहे की तर्क हा अप्रतिष्ठ आहे. नारदानी भक्तिसूत्रामध्ये वादो नावलंब्य बाहुल्यावकाशित्वात अनियतत्वाच, की त्यात पुष्कळ विविधता असते आणि तशी खात्री नसते, म्हणून तर्क अप्रतिष्ठ आहे. आणि हे जे सगळे विचार आहेत हे केवळ तर्कावर अवलंबून असतात. समन्वयाचा विचार ही आपली परंपरा आहे. आपण दोन्ही करतो. शंकराचार्यांनी सुद्धा खंडन मंडन केलं नाही असं नाही, सगळ्यांनी खंडन मंडन केलं.
आणि जो आधी होऊन जातो त्याचं खंडन करणं बाकी सगळ्यांना सोपं होतं. तेव्हा शंकराचार्यांनी कोणाचं तसं खंडन केलं नाही. त्यांच्या आधीचे सांख्य, न्याय, वियोग, जैन, बौद्ध त्यांच्या मताचं खंडन केलं आणि शंकराचार्यांचं खंडन त्यांच्या नंतर सगळं झाल्यामुळे पुष्कळानेच केलं. म्हणजे बहुमत त्यांच्या विरोधात. बहुमताचा निर्णय प्रमाण मानावा का? बहुमताचा निर्णय प्रमाण मानला म्हणजे काय होते आपण गेली 50 वर्ष अनुभवतो. म्हणून समन्वयाची जी भूमिका आहे ही अतिशय महत्वाची भूमिका आहे. मग हे सगळे जर चांगले माणसं आहेत, जर मध्वाचार्यही चांगले आहेत, रामानुजही चांगले आहेत, शंकराचार्यही चांगले आहेत, तर असं काय म्हणतात, असं का लिहितात, हे कुठे उत्पन्न होतं? याचं एक सामान्य सूत्र भागवतात एके ठिकाणी शुकस्तुतीतात आहे आणि तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात ते अनेक प्रकारांनी सांगितलंय. मी आपल्याला उदाहरण घेऊन सांगेन. या प्रत्यक्ष प्रश्नाला हात आपण उद्या घालू. त्याची भूमिका मी सांगतो आपल्याला. भागवतामध्ये एक श्लोक आहे, यदंघ्यनुध्यान समाधी धौतया धियानुपश्यन्ति हि तत्वमात्मनः वदन्ति चैतत् कवयो यथारुचम समे मुकुंदो भगवान प्रसीदताम. अर्थ असा आहे, यदंघ्यनुध्यान समाधी धौतया धिया, ज्याच्या चरणकमलाच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या बुद्धीनी आत्मनः तत्वम पश्यन्ति, आत्म्याचं जे ते पण आहे म्हणजे आत्म्याचं जे आत्मपण आहे, ज्याला आत्मा आत्मा असं म्हणतात, ते पश्यन्ति, ते पाहतात. म्हणजे त्यांच्या साक्षात्काराला येतं. कशाने साक्षात्काराला येतं? निर्मल झालेल्या बुद्धीनी. बुद्धी निर्मल कशाने होते? भगवंताच्या भक्तीनी. इतकं सगळं त्यात आहे. यदंघ्यनुध्यान समाधी, कारण अंग्रेजी शब्द आहे, ज्याच्या चरणकमलाच्या ध्यानाने. आता चरणकमलाचं ध्यान म्हणजे सगुण आलं म्हणजे भक्ती आली. तेव्हा यदंघ्यनुध्यान समाधी धौतया धिया बुद्धी अनुपश्यन्ति तत्वमात्मना, ज्याचं आत्मना तत्व अनुपश्यन्ति, आत्म्याचं तत्व पाहतात. आता वदन्ति चैतत् कवयो यथारुचम, कवी म्हणजे कला टरे पलाप काव्य बने आपोआप नव्हे. पुणे गाव आहे, नदी तेथ आहे, हा कवी नाही, हा कवडा. नव कवी तर मुळीच नाही. हा पंत कवी नाही, तंत कवी नाही. कवी तू ज्याला कवीर दर्शनात, ज्याला क्रांत दृष्टी आहे, जो आरपार पाहू शकतो, तो कवी. असे कवी म्हणजे ज्यांना भूत भविष्य वर्तमानाचं यथार्थ ज्ञान होतं आणि काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं हे कळतं, तो कवी. माझं मत आता बदललंय असं म्हणण्याचा ज्याच्यावर प्रसंग येत नाही, तो कवी. अशा कवी हे काय करतात? तत्व आत्मना एकच पाहून, कारण तत्व आहे, आत्म्याचंच तत्व आहे म्हणजे आत्म्याचं ते पण आहे. आत्मा एकच असल्यामुळे त्याचं ते पण अलग असणार नाही, ते एकच असणार. तेच आपल्या बुद्धीने पाहतात, निर्मळ झालेल्या बुद्धीने पाहतात. आणि काय करतात? वदन्ति चैतत् कवयो यथारुचम, कवी यथारुचम वदन्ति, आवडीप्रमाणे बोलतात. आता ही आवड उभय पक्षी आहे, सांगणाऱ्याची आहे ना ऐकणाऱ्याची आहे. तिथे प्रत्यक्षात उल्लेख नाही कोणाची आहे. पण साहे ओझे जास्त तेच द्यावे हे खरं आहे की नाही? जे ज्याला ओझं सहन होतं तेच त्याला द्यावं की नाही? जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी. दूध सुद्धा ज्याला पचवायचं असेल तर काहीतरी त्यात बावडी, सुंठ, काही पिंपळी, अर्ध पाणी असं उकळून घालावं लागतं. त्यानं कुठेतरी आईनं ऐकलं की बुंदीचे लाडू, मोतीचुराचे लाडू हा फार पौष्टिक पदार्थ आहे. तिचं पोरगं होतं असं. तिने जरा मी दूध घालते पण त्या पोराला काही मागत नाही कारण ते पौष्टिक नाही. तेव्हा आता उद्यापासून त्याला मोतीचुराचे लाडू घालायचे. त्याचं काय झालं मला माहित नाही. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी. कशी जेवणार पक्वान्न ती? ज्याला दूध पचवणं कठीण आहे त्याला दूध कसं पचेल याचा विचार करावा लागतो. किती पौष्टिक आहे असं मान्य केलं तरी बदामाची खीर त्याला कशी घालणार?
हे माणसाच्या बाबतीत लक्षात ठेवून मग आता बदामाची खीर कोणाला, मोतीचूर लाडू कोणाला, साधं आमटी भात कोणाला, साधं मेथकूट भात कोणाला, मग ते गुरगुट भात करतात एक, तो गुरगुट भात कोणाला, नुसती भाताची पेज कोणाला, याचा विचार आईला करावा लागतो. हॉटेलवाला करीत नाही हा विचार. हे जे सगळे तत्ववेत्ते आहेत यांचं हृदय आईचं आहे, यांचं हृदय आईचं आहे. आणि मग आई हे जन्माला कशा करता आले, यांना काही पुढे प्रतिष्ठा मिळवायची होती, पारितोषिक मिळवायची होती नाही. बुडत हे ज्यांना देखावे ना डोळा म्हणून गणवाळा येतो. मग लोक बुडत आहेत, भलत्या मार्गाला लागले आहे. तुकाराम महाराजांनी एकदा स्वतःचा अवतार चरित्र सांगितलं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण अशी काय बोलले जे ऋषी साच भावे वर्ताय. जे ऋषींनी सांगितलं मी नवीन सांगतो, गेल्या 10,000 वर्षात हे कुणी कोणाला सांगितलं नव्हतं, हे काही नाही, हे अलीकडचं आहे. आणि मग त्या अलीकडचं होतं काय, जे 10,000 वर्षात कोणी सांगितलं त्यांनी सांगितलं म्हणजे होतं काय, ते एक प्रसिद्ध गोष्ट आहे. आपल्या देशातली नाही, परदेशातली. बहुतेक डॉक्टर जॉन्सनची असावी, मला नक्की सांगता येत नाही, पण आपल्याला मतलब अशी काढली, कारण मी काही इतिहास संशोधक नाही सुदैवानी. तेव्हा त्या जॉन्सन मोठा विद्वान होता म्हणे, इंग्रजी भाषेतली पहिली डिक्शनरी त्यांनी निर्माण केली. तर त्याच्याकडे त्याचा एक मित्र आपलं पुस्तक घेऊन गेला आणि त्याने अभिप्राय लिहायला सांगितलं त्याच्यावर. तू विद्वान मनुष्य आहेस, आपली मैत्री आहे, माझ्या पुस्तकावर अभिप्राय. तो म्हणला बरं पुस्तक ठेव, वाचतो आणि मग सांगतो तुला. त्याने पुस्तक ठेवलं. 8-10 दिवसांनी पुन्हा त्याला भेटायला गेला की तुझा अभिप्राय काय. तो म्हणला तुझ्या पुस्तकात पुष्कळ गोष्टी चांगल्याही आहेत, तुझ्या पुस्तकात पुष्कळ गोष्टी नवीनही आहेत. ज्याला वाटलं आपल्या पुस्तकाचं काहीतरी वेगळ्या प्रकारानं हा कौतुक करतोय. तुझे बाबा तुझ्यासारख्या विद्वानाचा अभिप्राय म्हणजे चांगली गोष्ट आहे, थोडा ऐक, पण त्यातलं जे चांगलं आहे ते नवीन नाही आणि जे नवीन आहे ते चांगलं नाही. आता काय झालं त्या अभिप्रायाचं. आपल्याकडे कोणालाही असं म्हणायला लाज वाटत नाही की मी व्यासांचा मागोवा घेतोय, जे महाभारती नाही ते नोहीची लोकित्री, या कारणे म्हणते काही व्यासोच्छिष्ट जगत. म्हणून आम्ही म्हणतो की वेदात सगळं आहे, जे कुठे नाही ते महाभारतात जे नाही ते कुठेही नाही, आणि जे कुठे आहे ते महाभारतात नक्की आहे. निदान ज्याला तुम्ही ह्युमॅनिटीज म्हणतात आज, ते तरी सगळं नक्की महाभारतात आहे. आता संगणक कसा असं करावा ते महाभारतात आहे की नाही सांगता येणार नाही, पण त्याचं जे मूल तत्व आहे ते कदाचित महाभारतात सापडेल. आणि जो संशोधन वाढतं आहे तो कदाचित आपण त्याच्याकडे जातो आहोत. मी परवाच एक वाकणकरांचं पुस्तक वाचलं, वैदिक आर्य समस्या असं हिंदीत एक लहान पुस्तक आहे 25-30 पानाचं. त्यात त्यांनी वीज निर्मितीचं शास्त्र हे प्राचीन काळात कसं होतं ते त्या संहितेचं नाव घेऊन सांगितलं. विमान उडवण्याचं शास्त्र कसं होतं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकमेकापेक्षा वेगळे कसे करावे आणि हायड्रोजनचा उपयोग करून विमान कसं उडवावं हे त्यांनी सांगितले. आता हे निदान राईट बंधूंच्या पूर्वीच आहे. आणि वाकणकरांनी सांगितलंय, कारण संन्यासी हा अविश्वसनीय असतो मान्य मला, पण हे पीएचडी आहेत, त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. मला वाटतं पद्मश्री का पद्मभूषण पदवी त्यांना मिळालेली होती. त्यांनी त्या एक लेण्यांचा नवीन शोध काढलाय, भीमबेटका नावाचा नवीन शोध काढलाय. मध्ये ते तुमच्या गुप्त सरस्वतीच्या शोधात होते, अल्पायुषी ठरले. ठीक आहे, पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. तेव्हा नवं आहे असं म्हणण्यापूर्वी आपल्याला 100 वेळा विचार केला पाहिजे की नवं आहे की नाही. तंत्र नवीन असू शकतं. मी मागे एकदा इथे हिंदू धर्म समजून घ्यायच्या वेळेला बोललो होतो की शिजवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, मिश्रणाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतील, पण त्यात जे पदार्थ मिसळतात त्याच्यावरून ते तयार होतं ते जुनेच असतात. गेल्या 10,000 वर्षात तांदळाशिवाय तुम्ही दुसरं काय शिजवलं मला सांगा, गव्हाशिवाय काय शिजवलं मला सांगा. मडक्यापासून प्रेशर कुकर पर्यंत तुमची प्रगती झाली मान्य आहे मला, पण मडक्यात शिजवत होते तेव्हा तांदूळ शिजवणं शोभत होतं. आता प्रेशर कुकरमध्ये आम्ही भुसा शिजवून खातात. प्रयोग करायला बघायला माझी अडचण नाही. गेल्या 10,000 वर्षात जी आपण गोष्ट करीत आलो ती करून कशी झाली, आता काळाप्रमाणे बदललं पाहिजे, बदला. शिजवणार तांदूळ असेल. आणि म्हणून आपल्याकडे ऋषींनी जे सांगितलं ते सत्य करून दाखवण्याकरता आम्ही जन्माला आलो.
आणि त्याचं कारण मीमांसा त्यांनी केली. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडवी. की अर्थज्ञान, अर्थ गेला, नुसते शब्द पकडून राहिले आणि शब्दज्ञानामध्ये माणसं गुंतली, साधनं बुडाली. शब्दज्ञानात माणसं गुंतली आणि साधनं बुडाली. वादविवाद यातून निर्माण होतात की शब्दज्ञानात गुंतून राहिला आणि साधनं बुडवली. तिथपर्यंत कसं पोहोचायचं याचा विचारच केला नाही. संत तो विचार करतात आणि म्हणून त्यांनी आपल्या वाङ्मयात चोरून ठेवलेलं नाही, चोरून नाही ठेवलं, स्वच्छ शब्दात सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात, अधिकार तैसा दावियाला मार्ग, चालत आहे मग कळो येते. ज्याचा जसा अधिकार आहे तसा त्याला आम्ही रस्ता दाखवला, पण हे कळते केव्हा? खुर्चीवर बसून नाही. तिथे चांगल्या वाईटाचा विचार खुर्चीवर बसून करता येतो, पण अधिकार तसा मार्ग दाखवला आहे त्याला कळतं जो चालायला खरंच लागतो. आपण चालतच नाही. हे चांगलं का ते चांगलं, हे खरं का ते खरं, तुला काय करायचं, करायचं नाही काही. करायचं असलं तर मग मला एक सांगा की शरीराला प्रोटीन चांगलं का कार्बोहायड्रेट चांगलं, व्हिटॅमिन्स चांगली का मिनरल्स चांगली, याबद्दल विशेषतः प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट बद्दल वाद आहे की प्रोटीन चांगलं का कार्बोहायड्रेट चांगलं. उद्या असा निश्चय करा, सोय आहे की नाही, गैरसोय आहे की नाही, काय आहे याची व्यवस्था लागते. हे करीत नाही आपण. त्याने पुढे सांगितलंय. आता अधिकार म्हणजे काय? योग्यता. त्याने एका दुसऱ्या अभंगात सांगितलं की निवडीला वाण पैस घातले दुकान. हे पैस दुकान घातलं म्हणजे डिपार्टमेंटल स्टोअर, की सगळे तिथे आहे, सुई दोऱ्यापासून संगणकापर्यंत सगळं तिथे मिळतं. पैस घातले दुकान, जे ज्या पाहिजे जे काळी आहे सन्निधीची जवळ. ज्याला जे पाहिजे ते आमच्या डिपार्टमेंट उपलब्ध आहे. बाहेर जायचं का कामच नाही कडे करा. एकदा दुकानात तो शिरला की खिसा मोकळा करूनच त्याने बाहेर लावा. त्याला पाहिजे ते सगळे इथं उपस्थित आहे. जे ज्या पाहिजे काळी आहे सन्निधीची जवळ. हे जे ज्या पाहिजेच काय? निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे. उत्तमाचं, मध्यमाचं, कनिष्ठाचं आम्ही निवडून ठेवलं. आणि बोलतो कसं? तुका बैसला दुकानी, दावी मोला ऐसी वाणी. गिऱ्हाईक पाहून बोलतो, गिऱ्हाईक पाहून बोलतो. ते कापड दुकानातला व्यापारी असतो की नाही, आणि घेणारं गिऱ्हाईक असतं. त्यातलं जर महिला मंडळ असेल तर बघायलाच नको, ते सगळं खाली उतरवाल. आणि शेवटी घेईल असा भरोसा नाही. पण दुकानदार जर महाराष्ट्रीय नसला तर रागवत नाही. म्हणतो भाईसाहेब आपल्याला सगळं पसंत पडेल दिसत नाही, आपण जर उद्या आलात तुम्ही पुन्हा आणखी आणून ठेवतो. आणि महाराष्ट्रीय असला तर मग इतकं सगळं काढायला कशाला लावलं. हा दोन्ही फरक. म्हणजे सगळं खाली उतरायला. आता नमुने पुष्कळच असतात. कोणाचा काठ चांगला असतो, कोणाचा पोत चांगला असतो, कोणाचा पदर चांगला असतो, कोणाचा रंग चांगला असतो, कोणाची किंमत चांगली असते. आता कुठे सगळे एकत्र कधी येत नाही. तो बघतो गिऱ्हाईक कोणतं आलंय ते. हातात पिशवी घेऊन जायला असलं भाजीची तर तो म्हणणार. आणि त्याच वेळा कोणीतरी मोटरीत नाही यावं. दोन असे उभे राहतात तिकडे. आता ते मोटरीत आलंय त्यानं तो 200च्या खाली दाखवितच नाही आणि यांना 300च्या वर जात नाही. सामान्यतः ठरलेलं. आणि प्रत्येकाशी बोलणारा काय बोलणार? 400 ते 400, 500 ते 500 साहेब, बाई साहेब असं कुठे सारखं असतं. 500ची खाती याचा पोत बघा कसा तलम आहे, हात तलम बघा कसा आहे. आणि पिशवी घेऊन काय सांगणार? हे बघा ती किंमत झाली, याचा कसा रंग पक्का, टिकायला उत्तम. ही भाषा तिकडे वापरणार नाही, ती भाषा इकडे वापरणार. हे तुका बैसला दुकानी, दावे मोला ऐशी वाणी. संधा नाही, आपला व्यापार चांगला चालावा अशी इच्छा आहे. पण फक्त एकच आहे की त्यांचा जो व्यापार आहे तो जनकल्याणाचा व्यापार आहे. त्या दृष्टीने ते व्यापार कर. म्हणून मी ते बालकाचे उदाहरण दिलं की हे पचतच नाही. आता पिशवी घेऊन येण्या स्त्रीला 1000 रुपयाची साडी दाखवून उपयोग काय? आणि मोठ्यारीतनं आलेल्या 200च्या खाली गेलं म्हणजे आपला अपमान झाल्यासारखा वाटतो.
स्वाभाविक मनुष्य प्रवृत्ती आहे. मग त्याला शेवटी साडीचा उपयोग सगळ्यांचा एकच ना, त्यात तर काही बदलत नाही, ते महत्वाचं. तेव्हा संत मंडळी जी आहे अधिकार तैसा मार्ग धावतात. मग ते एकमेकापासून इतकं विरुद्ध असतं. मी आपल्याला काही उदाहरण घेऊन सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी 6वा अध्याय योगा करता प्रसिद्ध आहे, 12वा अध्याय भक्ती करता प्रसिद्ध आहे. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज योगाचं कौतुक इतकं तोंड भरून करतात की विचारायची सोय नाही. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. जिथं पाऊल पडेल तिथे मोक्षाची खाण उघडते. मोक्षाची खाण उघडते पावलागणित. आणि योगासारखं सोपं काही आहे? अरे हे योगासगळे सोपे काही नाही. योगासारखं सोपं काही नाही. हे 6व्या अध्याय. तेच ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायात लिहितात, योगाची या वाटा जे रिगाले गा सुभटा तया दुःखाचाच शेल वाटा भागा आला. म्हणजे 6व्या अध्यायामध्ये पावलागणिक मोक्ष प्राप्ती करून देणारा योग, 12व्या अध्यायामध्ये तिथे उपमामध्ये लोखंडाचे चणे बोचरिया पडती खाणे, तोंडात जात नाहीत. आणि त्याला खाणे लोखंडाचे राहिले बाजूला, साधे चणे खायला द्या म्हणजे कळतं काय होतं ते. साधा चणा नाही चालत. हे लोखंडाचे चणे बोचऱ्या माणसाला खायचा प्रसंगाला म्हणजे जे दुःख होतं, किंवा पती वाचून सती जायचा रोज प्रसंगाला म्हणजे काय होईल तसं दुःख योग मार्गातल्या माणसाला होतं. मला आता सोपे योगासारखे काही नाही. प्रतिवर्गा अपवर्गाची खाणी उघडे काय प्रकरण आहे हे? अधिकार तैसा दावियला मार्ग, एकापेक्षा एक अगदी अगदी विरुद्ध होतो. तुकाराम महाराजांची अशी जाणून आहे. त्यांनी म्हटलंय एके ठिकाणी, स्वतः तुकाराम महाराजांच म्हटलं, मी देवा, तुका म्हणे देवा मोक्ष तुमचा तुम्ही ठेवा, मोक्ष म्हणजे तुमचा तुम्ही सांभाळा. मोक्ष सुखा हाणू लाटा, मोक्षाला मी लाथ मारते. मग अद्वैती तो माझे नाही समाधान, माझा अद्वैतात समाधान नाही. मी भक्त तू देव ऐसे करी, असं कर. तुझे पाय माझी डोई, असं कर. इतकं नाही, याच्या पुढचं टोक आणखी, जळो माझी ऐशी बुद्धी मज घाली तुझ मधी, आवडी हे विधी निषेधीच चांगली. जळ न खाती जळा वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा तेणे गोडी निवडली. पाणी पाण्याला पिऊ शकत नाही म्हणाले, पक्वान्न पक्वान्नाला खाऊ शकत नाही. पक्वान्न आणि खाणारा वेगळा असला तरच त्यात आनंद आहे. तेव्हा माझी बुद्धी जी तुझ्याशी एकरूप करते ती जळून जाऊ दे. मध्वाचार्याच्या वर ताणलेली तुझ्याशी एकरूप करणारी माझी बुद्धी जळून जाऊ दे. जळो माझी ऐशी बुद्धी मज घाली तुझ मधी. आणि हेच महाराज एका अभंगात म्हणतात, गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ, आता भजू कोणे परी देव सभाई अंतरी. आता जळो माझ्या ऐशा बुद्धीचं काय करायचं? मग यांना आणखीन एक तुकाराम महाराजांचा विकास झाला. आता कशाकडून कसं काय झालं मला माहित नाही. तुम्ही प्राध्यापक म्हणले असं लिहितात की हे जे अभंग आहे ते तुकाराम महाराजांच्या विकासावस्थेतले आहेत आणि हे जे आहेत ते विकसित अवस्थेतले, सिद्धावस्थेतले आहेत. प्रश्न एवढा यातला विकसित कोणता मानायचा? जळो माझी ऐशी बुद्धी विकसित मानायचा का गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ विकसित मानायचा? आणि दुसरं असं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी म्हणलेले तुकाराम महाराज त्यांना विकासात लावणारे तुम्ही कोण? साधी गोष्ट आहे, ते जर वैकुंठवासी आहेत आणि वैकुंठातून जगत कल्याणाकरता आले तर त्यांच्या विकासाची अवस्था मी ठरवायची की जो बालवर्गात सुद्धा नाही? कसा विकास करणार तुमचा तुम्ही? उत्तर एकच, अधिकार तैसा दावियाला मार्ग, ज्याची जशी योग्यता आहे. आणि याच्यासाठी जे ज्याला हिताचं आहे, जे ज्याच्या उपयोगाचं आहे, मनुष्याची, मी एक व्यवहारातलं उदाहरण देतो आपल्याला. समजा एखादा प्रौढ मनुष्य आजारी पडला, दिवाळीचे दिवस आहेत, 50, 55, 40, 60 या वयातला मनुष्य आजारी पडला आणि त्याला पथ्य आहे कडक. त्यानं फक्त साडीचं राहायचं पाणी किंवा काय तुमचे फ्रूट ज्यूस किंवा
सूप, सूप शब्द जसाच्या तसा संस्कृत आहे. तेव्हा त्याची इंग्रजी शिकणारे त्यांनी हा सूप सुद्धा वापरणं सोडून दिलं पाहिजे, कारण त्यांना ते संस्कृत वर्षी आहे. तेव्हा असं काहीतरी त्याला घ्यावं लागतं त्याच्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे. दिवाळी आली, आता दिवाळीमध्ये सामान्यतः घरोघर गरीबाचं घर असलं तरी नाना प्रकार होतात. आता कोणीतरी चांगला घरातला वडीलधारा मनुष्य आहे, आदरणीय मनुष्य आहे, कुटुंबाचा प्रमुख आहे, ते बाकीचे लोक म्हणतात यंदा आम्ही दिवाळी करीत असली, तुम्हाला खायचं नाही, आम्ही कशाला खा. तो काय म्हणतो, अरे काही येडे का तुम्ही, मला खायचं नसेल म्हणून काय झालं, तुम्ही खा ना, तुम्ही खाताय बघून मला आनंद होईल. असं मोठा मनुष्य, लहान 5 वर्षाचं पोर आहे आणि त्यालाही पथ्य असंच काहीतरी पातळ दिलं पाहिजे त्याला. आता काय सगळ्या घरादाराला दिवाळी करावी लागते की नाही, का करावी लागते. तू लहान आहेस त्याला कळत नाही, तू आजारी आहेस त्याला कळत नाही, तुम्ही खाता मी खायचं नाही, हा काय उद्योग आहे. तुम्ही खाता तर मी खाणार आहे, त्याच्या पुढे येताच कामा नाही. म्हणजे सगळ्यांना वर्ज्य करावं लागतं. तू जे खातोस तेच आम्ही खातो असं त्याच्या समोर तरी निदान शहाणपण असलं तर करावं लागतं. माझ्या योग्यतेचं हे आहे म्हणून मला हे, आणि माझी योग्यता कनिष्ठ आहे म्हणून मला हे चालेल का. लहान मुलाला त्याला असंच सांगावं लागतं, हे सगळ्यात चांगलं आहे म्हणून तुला दिलंय. मी एक भांडण माझ्या कानाने ऐकलेलं आपल्याला आठवत सांगतो मी पुष्कळदा, की काही वाढदिवस काहीतरी होता म्हणून, आणि थोरला मुलगा धाकटा मुलगा लहान होता, 3, 3.5, 4 वर्षाचा. मोठा मुलगा मोठा होता, 15-16 वर्षाचा. एकेकाळी हे संभवनीय होतं. तेव्हा त्या बापानं लहान भावाला 3 चाकी सायकल आणून दिली आणि मोठ्या मुलाला 2 चाकी सायकल आणून दिली. आता शेजारी पाजारी मोठे परोपकारी असतात. त्याने त्या धाकट्या मला सांगितलं, बंड्या तुला तुझ्या बापानं लहान सायकल आणून दिली, तुझ्या भावाला केवढी मोठी आणून दिली सायकल बघ. झालं, हे अडून बसले. घरी आले, घराचं रणांगण झालेलं होतं, मला मोठी सायकल. आता हे एवढं, आता त्यांच्या मोठ्या सायकलवर कसं बसावं. हट्ट, बालहट्ट, याचंच नाव तर बालहट्ट. आपल्याकडे 3 हट्टांना काही चालत नाही असं म्हणतात, बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट. यांच्या पुढे काही चालत नाही. शरणागती एवढा एकच मार्ग, दुसरा मार्ग शास्त्र सांगतो. त्या उत्तर काय नाही, मला ती सायकल पाहिजे. त्यानं आपली सायकल फेकून दिली आणि ती मला सायकल पाहिजे म्हणा. वडील आले घरी, काय झालं, ते बाया असा रुसलाय. त्याला जवळ घेतलं, थोपट, बाया काय झालं. ते म्हणले, ते काका म्हणले शेजारचे, त्याला काका म्हणत असत, अंकल म्हणत नसत. शेजारचे काका म्हणाले की ही सायकल चांगली नाही, ती लहान आहे, किंमत तिची कमी आहे, तेव्हा ती तुला दिली कारण तू नावडतायस. तू तुझा मोठ्या भाऊ बापाला आवडतो म्हणून त्याला मोठी चांगली सायकल दिली, तेव्हा मला ती मोठी सायकल पाहिजे. हे बघ, तुझ्या काकाने तुझी थट्टा केली नाही. मला एक सांग, आपल्या शेजारी एक बंड्या राहतो, तो पांगुळ गाडा घेऊन चालतो. त्याचा पांगुळ गाडा घेऊन चालणं चांगलं का तू पांगुळ गाडा न घेता चालतोस ते चांगलं. पांगुळ गाडा न घेता चांगलं. आता म्हणले, बघ याची सायकल उभी कर, ती पडती की नाही बघ, 2 चाकी. तुझी सायकल कशी टाका, ती पडतच नाही. आता चांगली कोणती, तुझी का त्याची. मग मी त्याला काय दिली, अरे तो येडा आहे, मला आवडत नाही म्हणून दिली. तू शहाणा आहेस ना म्हणून तुला दिली. चिरंजीव खुश. आता मला सांगा, त्या मोठ्या भावानं जर बाह्या साकल्या की धाकट्या भावासमोर तुम्ही माझा इन्सल्ट केला तर काय म्हणायचं. काही उपाय नाही. लहान मुलांनी समजून घालायची, अशीच घालावी लागते. आणि यासाठी जे ज्याला योग्य नाही त्याची निंदा आणि जे ज्याला योग्य त्याची स्तुती हा प्रकार सगळीकडे चालतो. आणि याला वेदामध्ये आधार आहे. वेदामध्ये उदिते जुहोती आणि अनुदिते जुहोती असे अग्निहोत्रा संबंधीचे 2 नियम. उदिते जुहोती म्हणजे
सूर्योदयानंतर हवन करावं आणि अनुदिते ज्योती म्हणजे सूर्योदयापूर्वी हवन करावं. दोन्ही परंपरा वेदांनी सांगितलेल्या, दोन्ही रूढ होत्या. आता यातला उदिते ज्योतिवाला त्या अनुदिते ज्योतिवाल्याला काय म्हणतो माहितीये का? प्रातः प्रातर आंद्रतंते वदंती पुरोदया जुभती अग्निहोत्र, की सकाळी उठून सूर्योदयापूर्वी जो हवन करतो त्याला खोटं बोलल्याचं पातक लागतं. सूर्योदयानंतर हवन करणं हे शास्त्र शुद्ध आहे. आता दोन्ही जर वेदाच्याच परंपरा आहेत, ते एकानं दुसऱ्याला खोटं बोलल्याचं पाप लागतं असं का म्हणावं? त्याचं उत्तर आहे शास्त्राने सांगितलेलं, नाही निंदा निंद्यमिति निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम. निंदा जी केली जाते ती वस्तू खरंच वाईट आहे म्हणून केली जात नाही. जे सांगायचं आहे ते अधिक चांगलं आहे यासाठी पार्श्वभूमीसारखी दुसऱ्याची निंदा केली जाते. एक तरीची जाहिरात म्हणा ना, की आपल्या मालाची स्तुती आणि जो माल आपला नाही त्याची स्तुती नाही. ते एक मसाले करण्याची एक जाहिरात मी इकडे वाचली, मला आठवते. त्याने लिहिलं, जगामध्ये चांगले मसाले करणारे दोघच, एक तुम्ही स्वतः आणि दुसरे मात्र आम्हीच. आता या स्वतःला कंटाळा असतो, त्याला माहिती की हा कधी बाप जन्मी करायचाच नाही, म्हणजे त्याचा अपमान झाला नाही, ज्यांचा माल खपला. अधिकार तैसा. आणि हे कशाचं लक्षण आहे? हे खरं तर बालभावाचं लक्षण आहे, लहानपणाचं लक्षण आहे, की आपल्या बुद्धीचा पूर्ण विकास झालेला नाही आणि म्हणून मी जे करतो ते सगळ्यात चांगलं आहे असं मला कोणी सांगितल्यावर मला पटत नाही. माझी योग्यता आहे म्हणून हे, माझी योग्यता कमी म्हणणार तुम्ही कोण? हा काय मानवतेचा अपमान आहे, मनुष्य तितका समान. ठीक आहे, चाला, मनुष्य तितका समान हे खरं आहे. निवडून आल्यावर काय होतं तेवढं सांगा म्हणजे झालं, की मनुष्य तेवढा समान असतो की नाही. तेव्हा मनुष्यामध्ये माणसात भेद असतो, योग्यतेत भेद असतो आणि यासाठी आपल्याकडे निरनिराळे मार्ग सांगितले. ते एका ग्रंथातही आहे, भिन्न ग्रंथातही आहे. काही वेळा त्या मार्गाचा सोपेपणा सांगताना तुकारामांचंच वचन मी आपल्याला सांगतो. तुकारामांनी एके ठिकाणी म्हटलंय, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. नाम तोंडाने उच्चारलं की मोक्षाचं फळ हातात आलंच म्हणाले. होय, आमचं मन लागत नाही. सांगितलं कोणी तुला मन लागलं पाहिजे म्हणून? मनी नसे तरी नसो, वाचे तरी वसो. मनात नसलं तर नसो, पण तोंडाने ते घे. तोंडा काही नियम काय नाही. चाल केला अशी मोकळा, बोल विठ्ठल वेळ, किंवा मोकळा काही कर, कसाही वा. आता हे बरं वाटतं की नाही? अति आल्या म्हणजे मोठं कठीण काम आहे. तू काय म्हणजे चाल केला अशी मोकळं केलं, सोडून दिला म्हणायचं. फक्त विठ्ठल वेळ, पण वेळ वेळा वरच्यावर विठ्ठल म्हणून झालं. आणि तो विठ्ठल म्हणायला लागला आणि रंगला, त्याला विठ्ठलात गोडी निर्माण झाली असं तुकाराम महाराजांना कळलं, की हळूच त्याच्याकडे एक दिवस जाणार आणि सांगणार म्हणजे, बघ, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. आता अरे चाल केलाशी मोकळा म्हणला तुम्ही, ना आता पुन्हा पथ्य सांभाळावे हे काय कटकडे? हे जर पहिल्यांदा सांगितलं असं तर भानगडीत पडलोच नसतो. आता याच्यात विसंगती आहे का? चाल केला अशी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, आणि जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, हे विसंगत आहेत का वाक्य एकमेकाशी? त्याच गोष्टी पुन्हा सांगायला लागतात म्हणून पुन्हा सांगतो, कारण मला शास्त्रातलं काही कळत नाही फारसं. पण व्यवहार पुष्कळ पाहिला आहे सुदैवाने, आणि वय पुष्कळ झाल्यामुळं आणखीन काही पाहायला मिळाले. ते व्यवहारात एक उदाहरण सांगतो, आणि मी अनेक वेळा याचा उच्चार केला असेल, इथे सुद्धा केला असेल, पण इथे मी आता किती वेळा बोललो मलाच आठवत नाही. शामराजवळ त्याची नोंद असेल, पण मला माहित नाही किती वेळा नोंद. मला सांगा, आपल्या गुणानं शाळेत जाणारं लेकरू कोणाच्या घरी जन्माला आलं की जे आपल्या गुणानं शाळेत जात? काही आता माझं वय 5 वर्षात झालं, आता शाळेत जायला लागतो. बरं, त्याला हे तरी पटतं का की बाळ तुला मोठं व्हायचं आहे, प्रपंचाचा भार आपल्या डोक्यावर घ्यायचा आहे, समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळवायची आहे, किंवा या सगळ्या गोष्टी करता तुझं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे म्हणून तू शिकायला जा, सांगून बघा. बरं, हे खोटं आहे का? हे खोटं नाही, खरंच आहे.
पण त्या पोराला त्याला काय सांगायचं, हा खाऊचा डबा घे आणि शाळेत बसून खा, काही करू नको. हा खाऊचा डबा घे, शाळेत बस खा. आता ते पोरग जर शहाणं असलं ते म्हणजे मग काही करायचं नाही, ते इथंच बसून खातो, मग शाळेत कशाला जायचं. असं तू काही करू नको पण शाळेत बसून खा. चाल केला अशी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, हे यातलंय. आणि एकदा ते शाळेत जायला लागलं, वर्ष 6 महिने गेले, गृहपाठ काय सांगितला, काय पाठ केलं तिथं, काय शिकलास, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळ. आपण सगळे त्यातलेच आहात. आता संतांच्या इतकी तर माऊली नाही जगात दुसरी कोण. ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख ज्ञानेश्वर माऊली म्हणून केला जातो. जे सामान्य आईच्या लक्षात येतं की ह्या एवढ्या थोर अधिकाराच्या माऊलीच्या लक्षात येणार नाही, कसं होईल. ही सगळी वत्सल मंडळी आहेत, लेकराच्या कल्याणावर दृष्टी ठेवून बोलतात. इतकंच नाही, तो पथ्य पाळीत नाही असं जर लक्षात आलं तर शिवीगाळ करतात. ज्या भजनाविषयी तुकाराम महाराजांना अतिशय आनंद आहे, आदर आहे, नामावर ज्यांचं अत्यंत प्रेम आहे, नामाने सर्व माणसाचं सगळ्या प्रकारचं कल्याण होतं अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे, त्यांच्या तोंडून सुद्धा आम्ही आमच्या वर्तनाने काय उद्गार काढायला लावले माहिती आहे आपल्याला. तुकाराम महाराज संतापून म्हणतात, भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेनं. असं म्हणाले असतील तर त्यांच्या अंतःकरणात किती वेदना झाले असतील कोणाला ठाऊक. पण आमचं वागणंच तसं की काय त्या भजनाला अर्थ आहे. आता भजनाने काही होत नाही असा याचा अर्थ आहे का. अवस्थानुरूप ती गोष्ट त्या माणसानं त्या प्रमाणात स्वीकारली पाहिजे. हे जर केलं नाही तर जो करतो त्याचा अकल्याण. म्हणून साहे ओझे जास्त तेची द्यावे. ज्याला जे ओझं सहन होतं तेच त्याला द्यावं, जे त्याला सहन होत नाही ते त्याला देऊ नये. हे वदंतीच्या तत्कवयो यथा रुचम, की पाहिलं एक, साक्षात्कार एक, योग्यता एक, सगळेच एम ए PhD, पण क्लास सगळ्यांना तोच कसा असेल. पहिलीपासून शेवटपर्यंत क्लास नारापर्यंत द्यावे लागतात. तसं संतांनी शंकराचार्य महाराज आपण PhDचे क्लास सांभाळ, मध्वाचार्य म्हणतात मी हायस्कूल सांभाळ, कारण आमच्याकडनं आल्याशिवाय तुमच्याकडे कोण येणार. शेवटी आरंभ तर इथूनच केला पाहिजे ना. द्वैत माणूस आणि आणखीन लक्षात ठेवण्यासारखं आहे, कट्टर अद्वैती शंकराचार्य सुद्धा शेवटी जेव्हा व्यवहाराचा प्रसंग येतो तेव्हा काय म्हणतात, भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतन न कधीचित अद्वैतन त्रिशुलोकेशु नाद्वैतन गुरुणा. असं की भावाने अद्वैत असावं, क्रियेमध्ये कधी अद्वैत असू शकत नाही. क्रियेमध्ये कधी अद्वैत असू शकत नाही. गीतेमध्ये एक श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. विद्या विनय संपन्न असा ब्राह्मण, नुसता ब्राह्मण जन्माला आलेला ब्राह्मण नाही, विद्या आणि विनय दोन्ही एकत्र राहणारी कुठं कठीण गोष्ट असते. त्या विद्या आणि विनय अशा दोन्ही गोष्टींनी संपन्न असा ब्राह्मण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, गवी म्हणजे गाय, हस्ती म्हणजे हत्ती, शुनी म्हणजे कुत्रा, आणि श्वपा म्हणजे चांडाल. आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे दलित. हरिजन म्हणलं तरी स्व राग येतो, अशी प्रकारे आहे. काय म्हणजे मला खरंच अजून कळलं नाही की हरिजन शब्दापेक्षा दलित शब्द अधिक चांगला कसा. पण दलित किंवा स्वभाग म्हणजे दलित, या सगळ्यांना सारखं लेखावं असं शास्त्र. आता सारखं लेखावं म्हणजे काय करावं. आमच्या दादांनी लिहिले, ब्राह्मण आणि पशुला समान मानणे हा सिद्धांत झाला, म्हणून काय त्या दोघाला खाया गवत घालावे. की गाई पुढे कडवा पाहताना ठीक आहे, ब्राह्मणांनी गायला सारखं मानवं ना, तर ब्राह्मणाला जेवायला बोलवलं, अभिषेक करून घेतला आणि कडबा ठेवला त्याच्यापुढे. म्हणले का आम्ही गीता भक्त आहो म्हणजे. गीतेमध्ये ब्राह्मणांना गायला सारखंच मानले. हे चालणार आहे का. वैद्यानं रोग्यांना सारख्या दृष्टीने पाहावं, हे खरं आहे. रोग्यांना सारख्या दृष्टीने पाहावं, पण एकच औषध द्यावं, सारखंच औषध द्यावं.
प्रयोग करून बघायला काय होतं ते. अरे कितीतरी बदल करायला होतो. मी माझा व्यक्तिशः अनुभव सांगतो. आयुर्वेद महाविद्यालयात काम करत असताना बाह्य रुग्ण विभागात बसायचा प्रसंग येत असे, विभाग प्रमुख असल्यामुळं. आणि 2 रोगी एका मागोमागे केले, दोघंही खोकल्याचे, दोघांनाही खोकला. पण याची थोडी खोकल्याची लक्षणं, एखादा कोरडा खोकला होता, एखादा बेडके प्रदर्शित वगैरे वगैरे. एकाला मी औषध लिहून दिलं आणि अनुपान सांगितलं की हे औषध तूप आणि मधातून घे. त्याच्या मागोमाग दुसरा रोगी होता, त्याला औषध सांगितलं की औषध तू कोरफडीच्या रसातून घे. तो बुद्धिमान, तो म्हणला तो तुमचा मित्र होता, मी तुमचा शत्रू आहे. त्याला तूप आणि मध आणि मला कोरफडीचा रस. एवढंच तोंडासाठी तरी केळसवाणं होतं ते, आणि त्याच्या रसातून औषध घेऊ. मी म्हणलं तू आता उद्यापासून खुर्चीवर बस आणि सगळ्याला कोरफडीचा रस तरी लिहि, नाही तर तूप आणि मध तरी. वैद्यानं समदृष्टी असावं हे खरं आहे, पण समदृष्टी म्हणजे एकच औषध सगळ्यांना द्यावं, एकच पथ्य सगळ्यांना सांगावं, असा त्याचा अर्थ काय. जसा रोगी पाहून, आणि म्हणून वैद्याच्या दवाखान्यामध्ये बचनाक सुद्धा असतो. इतकंच नाही तर सापाचं विष सुद्धा असतं. सापाचं विष सुद्धा उत्तम औषध आहे, पण ते वैद्याच्या हातात. हा अधिकार तैसा दाबियला मार्ग, हे पटत नाही लोकांना. म्हणून जे दिलं त्याची स्तुती करायला, जे तुझ्या योग्यतेचं आहे असं म्हटलं त्याचा गौरव करावा लागतो. हे सगळ्यात श्रेष्ठ असं म्हणावं लागतं. आणि त्या तुलनेने इतरांची जितकी करता येईल त्या पद्धतीने निंदा करायला. आता मला सांगा, मोक्ष सुखा हाणू लाता, असं मोक्षाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. आणि मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोडीसी. आता गाठोडीला असणाऱ्या लाथा माराव्या का? इतकंच नाही, याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि शेवटचा दिवस कोणता? तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवडी, आता दिवसचारी खेळी मिळी. आता आमचं लग्न झालं म्हणले त्या मुक्ती नवरीशी. आता ती घरचीच झाली, पण तू बोलत नाही. हल्ली 33% आरक्षण कितपर्यंत जाणार आहे मला माहित नाही, बोलायची सोय नाही. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता मुक्ती नोवरीशी लग्न झालं मी त्याला कसंही वागवावं का? आता दिवसचारी खेळी मिळी. आता मुक्ती नोवरीशी लग्न झालं, मुक्ती कडोसीला बांधली. तुका म्हणे देवा मोक्ष तुमचा ठेमी ठेवा आणि मोक्ष सुखा आणू लाथा, याची शिव्यांची ग्रेड सारखीच आहे का? शिव्यांची इयत्ता सारखीच आहे का? पण का? शेवटी कुठेतरी असा प्रसंग येतो की भक्तीची पूर्णता होण्यापूर्वी सोहमभाव अटक निर्माण करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की मोक्ष सुखा रागुल लंको सोहमभाव अटकू, तयाचे दिठीचा झणी कळंकू लागेल तुझी या प्रेमा. की त्यांच्या दृष्टीचा कळंक तुझ्या, कारण सोहमभाव ही अटक आहे. अहम ब्रह्मास्मी यातला खरा अर्थ आहे मी नाही ब्रह्मच आहे. हा म्हणतो ब्रह्म नाही मीच आहे. दोन्हीमध्ये आकाश पाताळाचं अंतर आहे. ते ब्रह्म नाही मीच आहे म्हटलं की संपला. मी नाही ब्रह्म आहे म्हटलं की सगळा उद्धारच आहे. अहम ब्रह्मास्मीचा अर्थ तो आहे. आता हे जर समजत नसेल तर ब्रह्मज्ञानाला शिव्या घालण्यापासून दुसरं काय करणार? नको ब्रह्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान म्हणलं आम्हाला. अरे ब्रह्मज्ञान नको तुम्हाला? एकनाथ महाराजांनी दिले, जो ब्रह्मज्ञान दे माझी या भक्ता, तयाहून अधिक परिता मज नाही का पर्यंता जाण तत्वता विधवा. माझ्या भक्ताला जो ब्रह्मज्ञान देतो त्याच्या इतका लाडका मला कोणी नाही. आता नको ब्रह्मज्ञान आणि भक्ताला ब्रह्मज्ञान शिकवलं तर त्याच्या इतका भगवंताला लाडका कोणी नाही. काय संगती लावायची दोघांची? तेव्हा नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे निदान आपल्याकडच्या तत्वाचा विचार करताना की कारण हे वर्तनात आणायचं आहे. ही इझी चेअर फिलॉसॉफी नाही की नुसतीच चर्चा करायची. नुसती चर्चा करायची नाहीये, हे वर्तनात आणायचं आहे. आणि एकदा वर्तनात आणायचं ठरवलं की मग चालत आहे, मग कळवायचे. त्या मार्गाने गेल्याशिवाय काही लागत नाही. फरक कुठे पडतो? महिमनानं स्वच्छ शब्दात सांगितलंय, रुची नाम विचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम नृणामे को गम्यस्त्वमसी पयसा मरणैव. रुचीमध्ये भेद असल्यामुळं लोक तुला निरनिळ्या प्रकाराने उपासना करतात तुझी. पण शेवटी सगळे कोणतंही वाहणारं पाणी जसं शेवटी समुद्राला मिळतं, वाहणारं प्राणी, साचलेलं नाही, तुंबलेलं नाही.
कोणतंही वाहणारं पाणी जसं श्री समुद्राला मिळतं तसं कोणताही साधक प्रामाणिकपणे साधना करीत असेल तर शेवटी भगवंतालाच मिळतो, यात काही शंका नाही.